नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित पाठ क्रमांक 2 अपूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार यावरील सराव संच 8 बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सराव संच 8 मध्ये दिलेला आपल्याला गुणाकार करा, म्हणजे अपूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार। तर बघा, आपल्याला गुणाकार करायला सांगितलं आहे। त्यामध्ये पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला -5 गुणिले -7। गणित सोडवण्याच्या आधी आपल्याला एक पद्धत जाणून घ्यायची आहे की कोणतेही धनसंख्या म्हणजे वजा वजा असलं तर जो येणारा गुणाकार असतो त्याला धनसंख्यांचं चिन्ह द्यायचं आहे। म्हणजे जर वजा वजा असेल तर अधिक याचे चिन्ह द्यायचे आहे, आणि धनसंख्या गुणिले धनसंख्या असेल तर धनसंख्येचं चिन्ह द्यायचं। धनसंख्या गुणिले ऋणसंख्या असेल तर ऋणसंख्येचं चिन्ह द्यायचं। ऋणसंख्या गुणिले धनसंख्या असेल तर ऋणसंख्येचं चिन्ह द्यायचं, आणि ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या असेल तर धनसंख्येचं चिन्ह द्यायचं। म्हणजे दोन धन अपूर्णांकांचा गुणाकार धन अपूर्णांक येतो, आणि एक धन अपूर्णांक व एक ऋण अपूर्णांक यांचा गुणाकार नेहमी ऋण येतो, आणि दोन ऋण अपूर्णांकांचा गुणाकार नेहमी धन असतो। तर बघा, आपल्याला इथं -5 दिलेला आहे आणि इकडे -7 दिलेला आहे। तर हे झाली ऋणसंख्या आणि ही पण ऋणसंख्या आहे, म्हणजे आपला येणारा जो गुणाकार असेल त्याला धनसंख्याचं चिन्ह लागेल, म्हणजे अधिकचं। तर सर्वात आधी आपण साधा गुणाकार करून घेऊया, चिन्ह लक्षात न घेता। 5 गुणिले 7 जर केलं तर 7चा पाढा जर 5 लोक म्हटलं किंवा 5चा पाढा 7 लोक म्हटलं तर आपलं उत्तर 35 येईल। आणि इकडे वजाचं चिन्ह आणि इकडे पण वजाचं चिन्ह आहे, म्हणजे आपल्याला उत्तराला अधिकचं चिन्ह द्यायचं आहे, आणि अधिकचं चिन्ह द्यायचं असेल तर द्यायचं, नाही द्यायचं असेल तर नाही लिहायचं। नंतर आपलं आहे दुसरं -9 गुणिले 6। साधा गुणाकार करून घेऊया, 9 54, आणि इकडे ऋणसंख्या आहे तर आपल्याला उत्तराला पण ऋणसंख्येचं चिन्ह द्यायचं। नंतर तिसरं गणित आहे आपलं 9 गुणिले -4। 9 गुणिले -4, 9 चोक 36, आणि उत्तराला ऋणसंख्येचं चिन्ह द्यायचं आहे, कारण की इथं ऋणसंख्या इथं धनसंख्या आहे, तर नेहमी उत्तराला ऋणसंख्याचं। नंतर चौथा आहे आपलं 8 गुणिले -7। 8 7 56, आणि उत्तराला ऋणसंख्यांचं चिन्ह द्यायचं। नंतर आपलं पाचवं आहे -124 गुणिले -1। तर 124 गुणिले 1 केलं तर आपलं उत्तर 124च आहे। इथं ऋण आहे, इथं ऋण आहे, म्हणजे आपलं उत्तर काही धन। नंतर 6वं आहे आपलं -12 गुणिले -7। 12 7 84, इकडे पण ऋण आहे, इकडे पण ऋण आहे, म्हणजे उत्तरीन आपलं धन। नंतर आपलं आहे 7वं गणित आहे -63 गुणिले -7। तर काय होईल, 63 गुणिले जर 7 केलं तुम्ही तर काय उत्तर येईल आपलं 1 चला 2 7 44 441, आणि उत्तर 63ला ऋणाचं चिन्ह आहे आणि 7ला पण ऋणाचं चिन्ह आहे, म्हणजे उत्तर आपलं धन येईल। नंतर 8वं आहे आपलं बघा -7 गुणिले 15। 15 7 105, आणि उत्तराला आपलं ऋणसंख्येचं चिन्ह येईल। अशा प्रकारे आपल्याला सराव संच 8 दिलेला होता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायची विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।